छोटा भाऊ मोठा भाऊ, त्याच्यानंतर हे दोन्ही छोटे भाऊ मोठे भाऊ. आज सर असते ना तर सरांनी बघितलं असता का यो महाराष्ट्रातील जेवढे तमाम जनता आहे त्या जनतेचं प्रेम, फॅन फॅमिली कुटुंबाचं प्रेम आणि सर्व आणि मूत्रपालिका सर्व राहुलदादा पाटील कल्याण यांच्या मूत्रपालिकेवरती प्रेम आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राहुलदादा पाटील यांच्यासाठी होत. दादा ह्याविषयी काय सांगता? याविषयी हे सगळ्यांनाच बहुतेक आतुरता होती. ज्या दिवशी मी बोललो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही स्केच बनवलेली आहे. कारण की ज्या दिवशी मी बोललो होतो का मथुर, सर्जा, नाना सगळे एकत्र येऊन सरांच्या आशीर्वादाने पळणार आहेत, त्या दिवसापासून यांची बहुतेक तयारी चालू होती आणि हे सर्व स्केच हाताने केलेलं आहे. हा, कोणी केलेले आहे? प्रतिकदम अच्छा. प्रथम सांगायचं म्हणलं तर आहे ना, राहुलदादा पाटील आपले संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मूत्रपालिकेचे एकमेव सर्व तर गोष्ट अशी आहे ना की ज्या वेळेस मूत्र पळतो त्यावेळेस ना भाविक जेवढे बी संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे लोक आहेत तर ते फक्त ना मथुरसाठी ना बघायला म्हणजे ते उत्स्फूर्त असतात की त्यांच्याविषयी काही सांगू शकत नाही. आणि बकासूर म्हणले तर तो हा म्हणजे देवच आहे. पण ज्या वेळेस मथुर ज्यावेळेस ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पळणार नाहीये, ज्यावेळेस तो पळणार नाही तेव्हा इथे संपूर्ण महाराष्ट्रामधले इथे फॅन्स आणि एवढे की त्यांना ना शर्यत हा बघूच वाटत नाहीये. पण ज्यावेळेस आहे ना मथुर ज्यावेळेस पळतो त्यावेळेस इतके लोक आहेत की फक्त आणि फक्त एवढंच सांगतील, फक्त आहे ना मथुर पळतोय म्हणून आम्ही बघतोय शर्यत. नाही, आज हे जी यांची टीम आहे यांनी ही गिफ्ट दिली, खरोखर अक्षरशः बघून एकदम हृदयाला एकदम वेगळीच खंत वाटते. का आज सर असते ना तर सरांनी बघितलं असता का यो महाराष्ट्रातील जेवढे तमाम जनता आहे त्या जनतेचं प्रेम, फॅन फॅमिली कुटुंबाचं प्रेम आणि त्यांच्या मुखातून जे शब्द निघायचे ना मथुरसाठी, ते म्हणजे मी 10 वेळा ऐकत राहिलो तरी ते कमी पडायचे. जेव्हा सर स्वतः मोबाईल न्यायचे, स्वतः व्हिडिओ काढायचे ह्या मथुरने मालकाच्या हे आपल्या स्वतःच्या पळाच्या जोरावर अखंड महाराष्ट्रात मालकाचं नाव केलं, ते कायम मी ते व्हिडिओ बघत राहतो. त्यांचं बोलण्याचं ते ट्युनिंग होतं, ती भाषाशैली होती, म्हणजे गुरुवर्य होते त्यांचं, ते आज पण म्हणजे आठवणीत राहिलेले आहे म्हणून न विसरण्यासारखं आहे. आज त्यातूनही भेटवस्तू याच मैदानामध्ये आज दिलेली आहे. याच मैदानामध्ये 1 नंबर केला होता, हिंदकेसरी झालो होतो. या सगळ्या फॅन फॅमिली मित्रांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. असाच प्रेम, असाच आशीर्वाद कायम राहू द्या. ही प्रेम माझ्या आता घरामध्ये राहील. गोठा झाला चांगला मस्त, ही गोठ्यामध्ये राहील आपल्या. मित्रांनो, दादा तुम्हाला बघत आणि बघतच राहायला लागलं. आता जिवंत काय बघा ना, ती प्रेम बघा, बघतच राहावं वाटतोय. म्हणजे एखाद्याने बघायला गेला तर एक छोटा भाऊ मोठा भाऊ, त्याच्यानंतर हे दोन्ही छोटे भाऊ मोठे भाऊ, हे सर्व एकदम अस्मिता जागृत करण्यासारखी प्रेम आहे. ही प्रेम आहे. हे प्रेमीचं झालेलं आहे, काढायला लागला.